भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या महाराष्ट्राचे स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज, शिक्षण क्रांतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले आई सावित्रीबाई फुले, ज्यांनी तुम्हाला आणि आम्हा सर्वांना आरक्षणाचा अधिकार दिला, त्या आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, आई अहिल्यादेवी होळकर, मा जिजाऊ यांना सर्वप्रथम त्या ठिकाणी अभिवादन करतो। आणि ज्यांनी अखंड महाराष्ट्रातच नव्हे तर अखंड हिंदुस्थानामध्ये आणि जगामध्ये छत्रपती शिवरायांनंतर खऱ्या हिंदुत्वाचा जो झेंडा काढला, त्या स्वर्गीय श्रीमान बाळासाहेब ठाकरेंना त्या ठिकाणी मानाचा मुजरा करतो। कारण आज या महाराष्ट्रामध्ये खऱ्या आणि खोट्याचा एक मोठा वाद लागलेला आहे। मी सर्वप्रथम व्यासपीठावर बसलेल्या सर्व माझ्या पुरुष बांधवांना त्या ठिकाणी विनंती करेन की जोरदार टाळ्यांनी या समस्त माझ्या महिला आणि माता भगिनींचं त्या ठिकाणी आपण स्वागत करूया। कारण की एवढ्या मोठ्या संख्येने या माता भगिनी आज या सभेसाठी आणि अजितदादा मधुर गव्हाणे यांना प्रतिसाद देण्यासाठी या ठिकाणी जमलेल्या आहेत, त्यांचं मी त्या ठिकाणी अभिनंदन करतो। आज या व्यासपीठावरती तुम्हा आणि आम्हा सर्वांच्या लाडक्या संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी या व्यासपीठावरती येऊन ही ग्वाही दिलेली आहे। हा त्या ठिकाणी त्यांनी पत्र दिलेला आहे की आजच्या नंतर या भोसरी विधानसभेचे आमदार म्हणून अजित दामोदर गव्हाणे हे नाव महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये घेतलं जाईल। होय, खरं आहे। मी तुमच्याकडे अधिकच बोलणार नाही, अगदी 5 मिनिटांमध्ये मी माझ्या जे मनोगत आहे, माझे जे भाष्य ते व्यक्त करेन। 3 गोष्टी आहेत फार महत्त्वाच्या। तुम्हा सर्व महिला भगिनींना मी सांगू इच्छितो की ज्या वेळेला या मोबाईलवरती गुगलवर भोसरी विधानसभेमध्ये TDR घोटाळा म्हणून ज्यावेळेला तुम्ही टाईप कराल, त्यावेळेला या मतदारसंघाचा उमेदवार महेश लांडगे यांचं नाव त्या ठिकाणी येतं। हा एक कलंक आहे भोसरी विधानसभेवरती, तुम्हा आम्हा सर्वांवरती, तुमच्या माथ्यावरती लागलेला कलंक आहे की आपला हा उमेदवार, आपला हा जो आमदार आहे तो आमदार एक TDR घोटाळ्यामधला एक त्या ठिकाणी कलंकित आहे। पण तुम्हा आणि आम्हा सर्वांकडे 20 तारखेला एक सुवर्ण संधी आहे, तो म्हणजे तुमच्या आणि आमच्या माथ्याला लागलेला हा कलंक पुसण्याचा आणि आपल्या सर्वांच्या लाडके उमेदवार असलेला अजित दामोदर गव्हाणे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा तुमच्या आणि आमच्या सर्वांमध्ये एक असलेला मौका आहे। तुम्ही आणि आम्ही काय केलं पाहिजे? आज मी महाराष्ट्रामध्ये फिरतो, साधारणतः महाराष्ट्रामध्ये 27 मतदारसंघामध्ये जाऊन आलो। या मतदारसंघामध्ये जात असताना जेव्हा मी नम्रपणे अगदी समोरच्या व्यक्तीला रामकृष्ण हरी म्हणतो, तो म्हणतो वाजवा तुतारी। रामकृष्ण हरी म्हटलं की म्हणतो वाजवा तुतारी। म्हणजे आज रामकृष्ण हरी हे फक्त एक घोषवाक्य नाही, तर महाराष्ट्रामध्ये तुतारी आणि आदरणीय पवार साहेबांसाठी गुंजणारा हा नाद आहे, तो म्हणजे वाजवा तुतारी। हा तुम्ही आणि आम्ही सर्वांनी घडून दिला मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून। पण आज ज्या वेळेला पैशाचं अतोनात वाटप होत आहे, मगाशी माझे सहकारी मित्र माझ्या भगिनी म्हणाल्या की आज पैशाचं अतोनात वाटप होत आहे, प्रत्येक मतदारसंघामध्ये पैशाचं वाटप केलं जातं। मी ताईंना देखील त्या ठिकाणी रिपोर्ट दिला, पण त्या ठिकाणी तुम्हाला सर्वांना मी सांगू इच्छितो, काही प्रशासकीय अधिकाऱ्यांशी जेव्हा मी भेटलो त्यांना मी बोललो, विचारलं, ते मला म्हणाले की पैशाचं अतोनात वाटप होत आहे, कसं करायचं करून? मी म्हटलं आमच्याकडे एक हिरा आहे, आमच्याकडे एक योद्धा आहे, या पैशाच्या वाटपाच्या समोर त्याला मोडून काढण्यासाठी आमच्याकडे एक योद्धा आहे, त्याचं नाव आहे आदरणीय शरदचंद्र पवार साहेब। हे नाव फक्त बस आहे, हे नाव घेतलं की सगळ्या पैशाचं वाटप असेल किंवा कुठलाही भ्रष्टाचार असेल तो मोडीत निघतो। पण तुम्हा आणि आम्हा महिलांना, विशेषतः तुम्हा सर्व महिलांना ज्या या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने जमलेल्या आहेत, 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत। आज लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून तुमच्या आणि आमच्या खात्यामध्ये 1500 रुपयाची लागण केली गेली असेल, पण त्या लाडक्या बहिणीचा सन्मान आणि त्या लाडक्या बहिणीची सुरक्षितता ही जपण्याचा अधिकार त्या सरकारचा असतं, त्या मायबाप सरकारचं असतं, हे सरकार मात्र विसरलेलं आहे। काही 4 गोष्टी होत्या। सभेमध्ये भर सभेमध्ये मीडियासमोर म्हणतात की ज्या सुंदर सुंदर मुली असतात त्यांना एक चांगला सुशिक्षित एक सरकारी नोकरी करणारा नवरा मिळतो, आणि ज्या दिसायला सुंदर नसतात, ज्या काळ्या असतात, सावळ्या असतात, त्यांना पान टपरीवाला टपोरीवाला एक नवरा मिळतो। लाज वाटते अशा प्रकारचे उद्गार भारतीय जनता पक्षाच्या नेत्याकडे निघतात। अरे एवढंच कशाला? बुलढाण्यामधल्या मलकापूर पोलीस स्टेशनमध्ये एका भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्याबद्दल तक्रार करायला गेलेल्या एका महिलेच्या थोबाडीमध्ये लगावली। हे संस्कार आहेत? हे महाराष्ट्र सरकार आहे?
ही महाराष्ट्राची अस्मिता आहे? अहो एवढं सगळं सोडा, आज सगळ्या तुमच्या आणि आमच्या सर्वांचा गर्व आणि अभिमान असलेल्या आदरणीय खासदार संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांच्यामध्ये राज्याचा एक जबाबदार मंत्री अब्दुल सत्तार काय म्हणतो इतक्या गलिच्छ भाषेमध्ये? ते शब्दही आपण घेऊ शकत नाही. तुम्हाला आम्हा सर्वांना लक्षात ठेवायचं आहे कि हमारा जो मोल है, हमारे जो मिट्टी का मोल है, हमारा जो वजूद है, हमारी जो मिसाल है, वो बिक नहीं सकती. 1500 रुपयामध्ये आम्ही विकणार नाही, 2000 रुपयामध्ये आम्ही विकणार नाही, 4000 मध्ये आम्ही विकणार नाही. आम्हाला आमच्या मिट्टीचं मोल कळतं. पण या सगळ्यांसाठी अत्यंत फार महत्वाची भूमिका तुम्हाला सर्वांना घ्यायची आहे की गाफील राहता कामा नये. मला विश्वास आहे की येणाऱ्या 20 तारखेला मी अजित दामोदर गव्हाणे या विधिमंडळाचा सदस्य म्हणून शपथ घेतो की ही शपथ अजित भाऊ घेणारच आहे. पण त्या शपथीला तुम्हा आणि आम्हा सर्वांची एक ग्वाही राहिली पाहिजे. आणि ती ग्वाही आज या मंडपातनं, आज या सभागृहातनं तुम्हाला आम्हा सर्वांच्या साक्षीने आज अजित भाऊला आणि ताईंना आपल्या मोबाईल असलेल्या मोबाईलचा टॉर्चला ऑन करून या प्रकाशाच्या दिव्याने त्यांना द्यायची आहे. मी आपल्या सर्वांना विनंती करेन की आपल्या हातामध्ये असलेला मोबाईलचा टॉर्च आपण ओपन करून त्याच्यामध्ये असलेला दिवा हा पेटवून अजित दामोदर गव्हाणे आणि आदरणीय सुप्रियाताईंना आपण ही ग्वाही द्यायची आहे. सगळ्यांनी आपला मोबाईल काढा आणि सगळ्यांना हात वर करून आपल्या मोबाईलचा टॉर्च दाखवून ताईंना ही ग्वाही द्या, आदरणीय पवार साहेबांना ही ग्वाही द्या की हो, आम्ही भोसरीचे नागरिक, आम्ही भोसरीच्या महिला, आम्ही भोसरीच्या माता आणि भगिनी, आम्ही भोसरीच्या माय माऊली शपथ घेतो की येणाऱ्या 20 तारखेला प्रचंड मतांनी अजित दामोदर गव्हाणे यांचा विजय करू आणि तो विजय हा तुतारीत असणार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय ओबीसी. रामकृष्ण हरी.